साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। अशोक चौक येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी प्रवीण चिटकुल हा तरुण सकाळी मार्कंडेय जलतरण तलावाकडे आला होता। नेहमीप्रमाणे पोहण्यापूर्वी तयारी करून प्रवीण पाण्यात उतरला, पण काही वेळातच प्रवीणला पाण्यातच फिट्स आले, त्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा जाणवू लागला। प्रवीणच्या जीवाला धोका निर्माण होण्याआधीच जीवरक्षक राजेसाहेब आणि अंबादास नरद यांनी प्रवीणला ताबडतोब पाण्याबाहेर काढून त्याला प्राथमिक इलाज करून शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती जीवरक्षक यांनी दिली। आम्ही क्रीडा कार्यालय अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं क्रीडा कार्यालय अंतर्गत श्री मार्कंडेय जलतरण तलाव येथे जीवरक्षक म्हणून आम्ही दोघं कार्यरत आहोत। आमच्या हाताखाली शिकलेले पोरं आहेत। सकाळी 7:30 ते 7:45च्या दरम्यान बॅचेस आणि 2 तासाचं बॅचेस आहे। सकाळी 6 ते 7:45, 7 ते 8:45, 8 ते 9:45, 9 ते 9:30 असे ज्यांना पोहता येतं त्यांच्यासाठी बॅचेस आहेत आणि ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी 10 ते 11, 11:45 असा ही बॅच आहे। जेमतेम करून सकाळी 9:45ची बॅच आम्ही ब्रेकचा टाईम करताना माझे सहकारी आणि आम्ही दोघं आणि इतर आमचे स्टाफ सगळेजण मुलांना व आपल्या सभासदांना बाहेर काढत होतो। बॅच बाहेर काढत असताना आम्हाला तो एका विद्यार्थी प्रवीण चिटकुल तो पाण्यात बुडू लागला असं सदृश्य दिसताना ताबडतोब त्याला उतरून पाण्यातनं बाहेर काढून प्रथमोपचार केला आणि त्याला शुद्ध आल्यावर ताबडतोब पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे नेऊन गेलो। पुढील उपचार तिथे चालू आहे। मुलगा व्यवस्थित आहे। पाण्यात बुडताना बाहेर काढताना त्याला तोंडातून थोडं पीस आलेलं असं दृश्य झालं। प्रथमोपचार केला, श्वासोश्वास केला। पुढील उपचारासाठी आम्ही सिव्हिलला ते 7:30 पावणे 8ला बॅच होती काढलेलं आहे। ते चुकीचे अफवा पसरले, त्यामुळे आता व्यवस्थित ते आहे, शुद्धीत आहे, व्यवस्थित बोलावं आहे आणि व्यवस्थित चांगलं आहे। जलतरण तलावात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कोणता आजार नाही ना याची खात्री करून घ्यावी। तसे काही असल्यास जलतरण तलावात प्रवेश घेताना वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही, असंही यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे।